मोदकानंतर गणपती बाप्पाच्या आवडत्या प्रसादापैकी काय असेल, तर ही खपली गव्हाची खीर. तर गावी ज्या पद्धतीने आम्ही बनवतो, माझी आई ज्या पद्धतीने बनवते, त्या पद्धतीनेच ही मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. अगदी ट्रेडिशनल मेथडने. तर यासाठी मी इथे हा सडलेला खपली गहू घेतलेला आहे. हा अर्धी वाटी खपली गहू घेतलेला आहे. तर यात मी चमच्याभर तेल लावून याला चांगलं असं चोळून घेतलेला आहे. तर हा ऑलरेडी सडून ठेवलेला होता. तर तो कसा सडायचा याचे मी डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. यामध्ये 3 वाट्या पाणी घालून याचे मी कुकरला शिट्या करून घेणार आहे. 3 ते 4 शिट्यांमध्ये हा गहू आपला चांगला मऊ शिजतो. इथे आपला गहू हा अगदी चांगला मऊ शिजलेला आहे. तर एका मोठ्या भांड्यात मी थोडं पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यात हा गहू घालून आपण घाटलायसाठी ठेवून देणार आहे. तुमच्याकडे वैरायला म्हणतात, घोटलायला म्हणतात. काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. यातच मी थोडेसे तांदूळ घातलेले आहेत, साधारण अर्धी वाटी. हे सगळं आपण एकीकडे छान उकळायला ठेवून द्यायचं आणि ही रवी वापरणार आहे. रवीने यासाठी एकसारखं हलवत राहायचं, की हे तळाला खाली लागत नाही. तर एकीकडे आपण आता हे गहू तयार व्हायला ठेवून देऊया आणि दुसऱ्या भांड्यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स आपण भाजून घेऊ. कढईमध्ये मी चमचाभर तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. इथे मी काजू, बदाम, खारीक आणि मनुके घेतलेले आहेत. थोड्याशा चारोळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रुट्स घ्या. त्यानंतर 1 कप भरून बारीक सेवया घेतलेल्या आहेत. यासुद्धा आपण राहिलेल्या तुपामध्येच चांगल्या लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. इकडे खीर आपली चांगली घट्ट होत आलेली आहे. तर आता यामध्ये आपण हे जे ड्रायफ्रुट्स परतून घेतले ते घालूयात आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून पुन्हा एकदा हे सगळं चांगलं हलवत राहूया. मंडळी मध्ये-मध्ये सारखं ढवळायचं जेणेकरून खीर आपली भांड्याला चिकटणार नाही. तर आता इथे मी साधारण 2 कप गूळ घातलेला आहे आणि या शेवयासुद्धा यामध्ये मिक्स केलेल्या आहेत. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही यातलं गुळाचं प्रमाण वाढवू शकता. वरून टाकूयात थोडीशी खसखस, सुंठपूड आणि वेलची. आता हे सगळं घालून हे आपण चांगला गूळ वितळेपर्यंत चांगला मिक्स करून घेऊया. थोडीशी जायफळाची पूड देखील मी घातलेली आहे. बनवताना थोडीशी अशी पातळसरच बनवायची, कारण थंड झाली की ही पुन्हा अगदी घट्ट होते. तर बघा इथे आपली मस्त अशी खीर तयार झालेली आहे. इथे गॅस बंद करून आपण ही खीर आता सर्व्ह करणार आहोत. सर्व्ह करताना काय करायचं, याच्यावर अगदी थोडंसं तूप टाकायचं आणि वरून दूध घालायचं आणि मस्तपैकी एन्जॉय करायची. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.